ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भात ठाकरेंच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक सुद्धा पार पडणार आहे। ठाकरेंची शिवसेना महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी नाव देण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि नेमकं ठाकरे गटाकडून कुणाचं नाव जाहीर केलं जातं हे बैठकीनंतर स्पष्ट होईल। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून। पंकज, नुकतीच भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदाची नावं घोषित केलेली आहेत आणि जर ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झालेली असती, पण आता ठाकरेंची शिवसेना थोड्याच वेळात उमेदवार देणार आहे हे स्पष्ट होत आहे। ही बैठक नेमकी कधी होते, कारण की ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। ही अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरू झाली। आपण थेट दृश्य मातोश्री बाहेरची बघतोय, गाड्यांची वर्दळ सुरू आहे। वेगवेगळे प्रमुख नगरसेवक जे आहेत ते मातोश्री इथे यायला सुरुवात झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद कोणाकडे जाणार तर भाजपाकडे जाणार हे निश्चित आहे, कारण त्यांचे बहुमत आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार की या निवडणुकीला जे आहे ते निवडणूक होणार, मतदान प्रक्रिया पार पाडणार हे या बैठकीनंतर ठरवण्यात येतं। मात्र जी माहिती मिळते त्याच्यानुसार महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार आहे। माजी महापौर आहेत मिलिंद वैद्य, ते मातोश्रीवर आहेत। शैलेश फणसे आलेले आहेत, किशोरी पेडणेकर आहेत, श्रद्धा जाधव आहेत, संजय राऊत आहेत, टीम आदित्यमधले आदित्यचे अत्यंत जवळचे सूरज चव्हाण आहेत। असे सगळे नेते मातोश्रीवरती आलेले आहेत। मिलिंद नार्वेकर आहेत। अर्थात याच्यामधनं मातोश्रीचा उमेदवार कोण असेल हे याच्यातून जे आहे ते स्पष्ट होईल। खरं तर अनेक दिग्गज नावं जी आहेत ती चर्चेत, त्याच्यामधले उपमहापौर पदासाठी मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य जे होते ते सुद्धा इथे आहेत। त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर या इच्छुक आहेत, विशाखा राऊत आहेत, त्याच्यानंतर श्रद्धा जाधव आहेत। अशी अनेक नावं जी आहेत ती इथे इच्छुक आहेत, चर्चेत आहेत। अर्थात हे जर का उमेदवारी जर का दिली नसती किंवा उमेदवार दिला नसता तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली असती। मात्र आता राजकारणामध्ये कटशहा देण्याचं जे राजकारण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याचं निश्चित केलं जात आहे। अर्थात शेवटी आकड्यांची जुळवाजुळव आहे, बहुमत कोणाकडे आहे, कोणाचे नगरसेवक कुठे, कोणी कोणाला पाठिंबा, कोण उपस्थित राहणार, कोण उपस्थित राहणार नाही, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होतील। मात्र आत्ता सध्याची माहिती आहे त्याच्यानुसार महापौर पदाची निवडणूक, मुंबई महापौर पदाची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार नाही हे जवळजवळ स्पष्ट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवार दिला जाईल। आपण पुन्हा मातोश्री बाहेरची दृश्य बघतोय, शिवसेनेचे नेते काही प्रमुख नगरसेवक आहेत ते इथे उपस्थित आहेत। या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेच्या प्रक्रियेची ज्यांना चांगली जाण आहे असे काही नेते जे आहेत ते इथे उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये मग माजी महापौर मिलिंद वैद्य असतील, त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव असतील, यासोबत इतर महापालिकेतले ज्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे, महापालिकेच्या प्रशासकीय शासकीय पूर्ण कामकाजाचा त्यांना जो आहे तो अनुभव आहे, अशी लोक इथे आहेत। अर्थात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील। महत्त्वाचा निर्णय आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती कशी पार पडणार, तर त्याचं मतदान दिलं जातं, आवाजी मतदानाने होतं। नंतर वैयक्तिकरित्या नगरसेवकांनी नाव घेऊन सांगायचं असतं की त्याचे समर्थन कोणाला आहे। आपण मातोश्री बाहेरची थेट दृश्य बघतोय, गाड्या ज्या आहेत ते येत आहेत, नेते येत आहेत आणि बैठक जी आहे ती मातोश्रीवरती सुरू झालेली। अर्थात अधिकृत घोषणा काही वेळात येईल उमेदवार देण्याची। मात्र जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मातोश्री उमेदवार देणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तरी असं जी माहिती मिळते त्याच्यानुसार बिनविरोध होणार नाही। अर्थात आकड्यांची गणितं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काय होतील, निकाल काय लागेल हे 11 तारखेनंतर स्पष्ट होईल। मात्र आताची जी सगळ्यात मोठी माहिती आणि बातमी आहे, मातोश्री उमेदवार देणार आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणते चेहरे समोर आणते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या बैठकीचे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।